कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अनुष्का, अनुष्का काय कर? अनुष्का, काही नाही. अनुष्का सोड तिला. आले होते ना, चोर सापडलाय. हाच तो चोर आहे. ही पारू चोर आहे. अनुष्काने पकडलंय तिला. दामिनी, अरे एक मिनिट, काय चाललंय हे सगळं? हे मला विचारण्यापेक्षा ना तुम्ही पारूला विचारायला हवं होतं, कारण तुम्हीच तिला मुलीसारखं वागवलं, मान सन्मान दिला, ब्रँड अँबॅसेडर बनवलं आणि हो, सोसायटीमध्ये वागण्यासाठी लायकीचं बनवलं. पण मला सांगा, एवढं सगळं करून तुम्हाला पारूच्या लाईफ मधलं सगळं माहिती आहे का? नाही म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये तिच्या जवळ कोण आहे, तिला कोण आवडतं, तिच्या मनात कोण आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? आणि जर माहिती असेल तर प्लीज मलाही सांगा, मलाही जाणून घ्यायचंय. ओ ओ ओ आय एम सो सॉरी, मी आता खूप रूड साऊंड करत असेल किंवा मी आता तिला खेचत घेऊन आले तर तुम्हाला त्याचा राग आला असेल, पण ह्या सगळ्या वागण्यामागे एक कारण आहे आणि ते कारण म्हणजे पारूने आपल्या सगळ्यांचा विश्वासघात केलाय. अनुष्का, दामिनीने तुला काही सांगितलंय का? हो, हे बघ, हिने काही सांगितलं असेल ना तर अजिबात लक्ष देऊ नकोस. ही काही बोलते आणि मग तोंडावर पडते. मला फक्त माझ्या डोळ्यांवर विश्वास आहे आणि पारूने आपल्या सगळ्यांपासून एक अशी गोष्ट लपवली ज्याच्यामुळे आपल्या कंपनीला फटका बसू शकतो, आपली कंपनी बर्बाद होऊ शकते. अनुष्का, काय लपवलंय पारूने? तुला जे बोलायचे ते स्पष्ट बोल. हा, पारूचं लग्न झालंय. काय? What? हा आहे त्याचा पुरावा. पारूच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य. आणि हो, पारू साधी मोलकरी नसती तर आपण त्याच्याबद्दल विचारही केला नसता, पण पारू साधी मोलकरी नाहीये. पारू एक इंटरनॅशनल मॉडेल आहे, आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे. पण तिच्या कुठल्याही कृतीचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कंपनीवरती आणि कंपनीच्या प्रोडक्टच्या सेलवरती होतो. एक मिनिट, मला प्लीज सांगा की हे एवढं मोठं गुपित तुम्हाला कोणालाच माहिती नव्हतं का? माहिती होतं का? नाही? बापरे, काय ग पारू, लोकांना तू आपलीशी वाटतेस, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला स्वीकारलं, डोक्यावर घेतलं ग तुला. आता त्याच लोकांना जेव्हा हे कळेल की ज्या व्यक्तीवरती ते विश्वास ठेवतायत ती विश्वासघातकी आहे, तेव्हा ते आपल्या प्रोडक्ट्सवरती बहिष्कार टाकतील. काय ग पारू, तुला ब्रँड अँबॅसेडर पद गमवायचं नव्हतं म्हणून तू हे सगळं लपवत होतीस का? बोल, आता शांत उभी राहिलीये. अगं पारू बोल, सगळ्यांना सगळं माहिती इथे, त्यामुळे जे काय आहे ना ते पटपट बोल आणि कबूल कर जे काय केलंस ते. बोल. तिला कबूल करायची काही गरज नाही. अनुष्का, तू काल आली आहेस आमच्या आयुष्यात. आम्ही तुझ्या आधीपासून पारूला ओळखतो. ती असले लपवाछपीचे धंदे कधीच करणार नाही. आणि पारूचं लग्न झालंय हे ती का लपवून ठेवेल? उलट अभिमानाने मिरवेल ती. अच्छा, तुझा खूप विश्वास आहे ना पारूवर? मग तिला विचार ना, तिने हे मंगळसूत्र गळ्यात का घातलंय ते. प्लीज विचार ना. मारुती, मला माहितीये की तू कधीही माझ्याशी खोटं बोलत नाहीस. तू बोल, तुला माहिती होतं पारूचं लग्न झालंय ते? नाही, मला काहीच माहिती नाही याच्यातलं. पारू, सत्य काय आहे
तुझ्या गळ्यात मंगळसूत्र का आहे? तुझं लग्न झालंय का? आणि जर झालं असेल तर ते कोणाशी झालंय आणि तू लपवून का ठेवलंयस? आम्हाला नाही सांगितलं ठीक आहे, पण स्वतःच्या वडिलांना, मारुतीला तरी सांगायला हवं होतंस. लग्न म्हणजे तुला काय भातुकलीचा खेळ वाटला का ग? पारू बोल. वहिनी अहो काय प्रश्न विचारताय? लग्न कोणासोबत केलं? अहो तिच्यासारखीच लायकी असणाऱ्या कोणासोबत तरी केलं असेल तिने. म्हणजे एखादा चोर, पाकिटमार किंवा फार फार तर वॉचमॅन. अशा लोकांची संगत काय असते हे मी तुम्हाला सांगायला नको है ना? दामिनी, पारू बघितलंस काय काय ऐकायला मिळतंय, कसले कसले आरोप होत आहेत. आईले मॅडम जे काही विचारतात त्या प्रश्नांची उत्तर दे ना. हे खरं आहे का? खरं असेल तर कोण येते हो? मला सांग, मी तुला त्याच्या घरी नेऊन सोडतो. घरी नेऊन सोडतो म्हणजे तू मला न सांगता लगीन केलं? इतके दिवस लपून ठेवलं हे समजा. मला सांगावंसं नाही वाटलं. तू लगीन झाल्यापासून इथंच आहे आपल्या घरात, म्हणजे तू तुला नांदवायला तयार नाही का? बोल ना, काहीतरी बोल. बास झाली नाटकं. मला माहितीये पारूचा नवरा कोण आहे ते. आणि तिने कोणाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलंय ते मी सांगते ना. अनुष्का मॅडम, तुम्ही या घरची वनारे सून आहात. या घरात वादळ येईल असं तुम्ही काय बी बोलू नका. वादळ माझ्या आयुष्यात तर वादळ आलंय ग. तू आणलंयस ते वादळ माझ्या आयुष्यात पारू. तू तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय पारूचा नवरा कोण आहे ते. हा हा आहे पारूचा नवरा. आदित्य, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.